हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आजची भाजी सिरीजच्या या भागामध्ये मी मटकीच्या उसळीची रेसिपी दाखवली आहे. मोड आलेली मटकी असेल तर उसळ अजूनच पौष्टिक आणि चवदार होते. एक दिवस आधी मी रात्री मटकी पाण्यात भिजत घातली होती. दुसऱ्या दिवशी ती पाण्यातून उपसून म्हणजेच बाहेर काढून कापडात घट्ट बांधून ठेवली होती. अशा प्रकारे कापडात बांधून ठेवल्यामुळे छान मटकीला मोड आले आहेत. कापडातच आपल्याला बांधून ठेवायची नसेल तर आपण चाळणीवर सुद्धा मटकी ठेवून तिला मोड काढून घेऊ शकतो. मटकीच्या भाजीला कांदा भरपूर लागतो, त्याच्यामुळे मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 4-5 लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत आणि खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. तेल गरम झालं आहे. तेलावर आपल्याला राई आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे. अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण परतून घ्यायचं आहे. कांदा हलका गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे, कारण जर तो जास्त आपण परतत राहिलो तर भाजीचा रंग त्याच्यामुळे गडद होईल. लसूण मी इथे बारीक चिरून घातलं आहे, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता. इथे किंचितचं मीठ घातलं आहे जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल. कांदा परतून झाला आहे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घातला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडा मऊ करून घ्यायचा आहे. त्याला हवं असेल तर या स्टेजला आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकतो. आता मोड आलेली मटकी याच्यामध्ये घालायची आहे. कांदा टोमॅटो बरोबर तेलावर मटकीसुद्धा छान परतून घ्यायची आहे. मटकीला शक्यतो मोड काढून घ्यायचं आहे जेणेकरून ती पटकन शिजायला मदत होते. आता याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 मोठा चमचाभर लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा गोडा मसाला घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गोडा मसाला नसेल तर आपण थोडासा गरम मसालासुद्धा इकडे घालू शकतो. आपण ही मटकीची भाजी थोडंसं पाणी घालूनच शिजवणार आहोत. भाजी शिजण्यासाठी आपल्याला लगेचच पाणी भाजीमध्ये घालायचं नाही आहे, तर आपण ताटात थोडंसं पाणी ठेवणार आहोत. थोडीशी वाफेवर आपण आधी भाजी शिजवून घेणार आहोत, पण मटकीची भाजी नुसती वाफेवर व्यवस्थित शिजली जात नाही, त्याच्यामुळे हे गरम झालेलं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता व्यवस्थित भाजीत मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ताटावर थोडंसं पाणी ठेवून आपण भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. हे बघा, एवढं पाणी मी भाजीत घातलं आहे. आता परत एकदा ताट ठेवून अर्धा पेला पाणी त्याच्यावर घालायचं आहे. आता याच्या साहाय्याने भाजी व्यवस्थित शिजली जाईल. आपल्याला जर रस्सा भाजी पाहिजे असेल तर हे सुद्धा पाणी आपण भाजीत ॲड करू शकतो, पण मला भाजी थोडीशी सुकी हवी होती, त्याच्यामुळे मी ते पाणी भाजीत ॲड नाही केलं. आता इथे किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली मटकीची उसळ बनवून तयार झाली आहे. गरम झालेलं पाणी भाजीत घातल्यानंतर 6-7 मिनटात भाजी व्यवस्थित शिजून तयार होते. आपल्याला जर आवडत असेल तर भाजीची चव बॅलन्स करायला आपण थोडासा गूळसुद्धा इथे वापरू शकतो. डब्यात न्यायला अशा प्रकारे सुकी भाजी आपण करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.